नमस्कार सर्वांना. तर गुड मॉर्निंग. तर आज सकाळी बनवत आहे मूग डाळीचे आणि पालक कोथिंबीरचे थालीपीठ. छोटे छोटे अगदी तव्यावरती बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. हिरवी मिरची, लसण, जिरं आणि आपले भिजवून घेतलेली मूग डाळ आहे. 3 तास भिजवलेली मूग डाळ. त्यानंतर पालक कट केलेला आहे, कोथिंबीर कट केलेली आहे, एक कांदा छोटासा घेतलेला आहे कट करून आणि स्वच्छ धुवून आपण मूग डाळ आणि हिरवी मिरची, लसण आणि जिरं हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक मीठ त्यात ॲड केलेलं आहे आणि नंतर कट केलेले छान पालक आणि कोथिंबीर त्यात ॲड करायचे आहेत, म्हणजे मिक्स करायचे आहेत. अगदी याप्रमाणे तुम्ही बघू शकता. या प्रकारे आणि तव्यावरती आपण छान तेल असं पसरून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे हाताने असे वड्या प्रकारे आपण थालीपीठ हे करणार आहोत. म्हणजे केलेत मी, तुम्ही बघू शकता. आणि नंतर 5 मिनिट त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून वाफून घ्यायचे आहेत, कारण ते तयार होईपर्यंत. अगदी छान असे आपले बघा किती छान सुटले आहेत ते. आणि मी पलटी पण केली आहे. अगदी छान प्रकारे दोघी बाजूने आपल्याला ते छान असं भाजून घ्यायचे आहेत, शेकून घ्यायचे आहे. आणि छान दही बरोबर ते आपण ट्राय करू शकतो किंवा लोणचं. अगदी छान. तर थँक्यू.